तिच्यातून वायला निघून जातो तेव्हा स्त्रीच्या जीवनात सगळ्यात मोठा वाईट क्षण जर कोणता असेल तर स्वतःच पोरग जेव्हा तिच्यापासून वायलं राहिलं जातं तेव्हा. आणि स्त्रीला एवढ्यात मोठा आनंद लग्नाच्या दिवशी आणि मुलगा, त्या स्त्रीला मुलगा नव्हता, तिला असं वाटायचं माझ्यावर साधूची कृपा व्हा, साधूची कृपा व्हावा. एक ध्यानात ठेवा, सेवा कोणाचीही करा, त्या फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त शुद्ध भावाने करा. कर्मधर्म सोयगाने त्या बाईला दिवस गेले आणि बाईला दिवस गेल्यानंतर बाई गरोदर राहिली, बाळांत झाली. आईनं मुलाचं तोंड पाहिलं, डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, कंठ दाटून आला, आनंद गगनात वाहिनं मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पण एक ध्यानात ठेवा, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आजचा दिवस उद्या असेल असं नाही, उद्याचा दिवस परवा असेल असं नाही. कर्मधर्म सोयगानं वंशाला लागलेला एकुलता एक मुलगा त्या बाईचा मरण पावला. बाई अकांड तांडव करून रडायला लागली, बाप ओक्या बोक्याशी रडायला लागला. आणि मग बाईला बाबाला आठवलं की उद्या आपल्या घरी बंदास महाराज येणार आहे, वारीचा दिवस आहे, आज आपलं पोरग मेलंय, जर आपण रडत बसलो तर साधूची सेवा करेल कोण, ही किंमत होती. एवढी मोठी किंमत. साधू महाराजांनी लगेच सांगितलं उद्या भानदास महाराज आपल्या घरी येणार आहे, मेलेलं पोरग झाकून ठेवा, अंगणात सडा टाका, रांगोळी काढा. आणि साधू निघून गेल्यानंतर आपल्या मुलाला जाळा. आईने डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला हुंडा आवळला, मुलाला झाकून ठेवलं. स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर भानदास महाराज आले. अंगातला बाराबंदी शर्ट खुट्याला अटकावला, पायातला जोडा अंगणात काढला. बाईनं भानदास महाराजांना पायटावर पाणी दिलं. भानदास महाराज पाणी प्याले आणि घरात आले. बाईनं गुळाचा खडा आणि पाणी दिलं. भानदास महाराजांनी गुळाचा खडा तोंडात टाकून पाणी पिता पिता बाईला सांगितलं, बाई थकून आलोय, 2 तास आराम करतो, तुम्ही स्वयंपाक करा, पण स्वयंपाक करताना देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करा. ज्या घरात मेलेलं पोरग झाकून ठेवलं त्याच घरात बाईला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक तयार झाला. भानदास महाराजांनी त्या बाईचा नवरा जेवायला बसला. भानदास महाराजांनी हातात पाणी घेतलं, ताटाभोवती पाणी फिरवणार. तोच भानदास महाराजांच्या मुखातून शब्द गेला, प्रत्येक वेळेस मी तुमच्या घरी येतोय, एकही मला तुमचा मुलगा दिसतोय, आज दिसत नाही. बापाच्या डोळ्यातून खळखळा अश्रू आले आणि त्याने सांगितलं, महाराज माझं पोरग खेळायला गेलंय. भानदास महाराजांनी सांगितलं, तुमचं पोरग खेळायला गेलंय, आज इच्छा होती माझी तुमच्या मुलाने माझ्या बरोबर जेवावं. आई घरामध्ये भाकरी करत होती. डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला हुंडावळी, डोक्यावरचा पदर घेऊन डोक्यावरचा पदर आवरीत बाई बाहेर आली. डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला हुंडावळीत बाईनं सांगितलं महाराजांना, महाराज माझं पोरग झोपलंय, पण कायमच झोपलंय. भानदास महाराजांनी हातातलं पाणी हातात धरलं आणि भानदास महाराजांनी बाईला प्रश्न विचारला, बाई याचा अर्थ तुमचा मुलगा मरण पावलाय. बाईने डोळ्यात आलेले अश्रू आणून सांगितलं, महाराज माझं पोरग मरण पावलंय, साधूची सेवा करावी म्हणून मी मुलगा झाकून ठेवलाय. भानदास महाराजांपुढे प्रश्न पडला, जर हातातलं पाणी खाली सोडलं तर जेवणाचा संकल्प सुटला, जर तसाच ताटावरून उठलो तर साधूच्या घरातून उपाशी बाहेर पडेल. भानदास महाराजांनी देवाला सांगितलं, देवा अरे ज्या बाईच्या घरी मी जेवतोय ती बाई वर करी आहे, ती आयुष्यभर सेवा करते तुझी. आज त्या बाईचं पोरग जिवंत असतं तर माझ्या जीवनाला किती आनंद झाला असता. भानदास महाराजांनी ओक्या बोक्याशी डोळ्यात आलेले अश्रू आवरले आणि देवाला हाक मारली, देवा आज त्या बाईचं पोरग जिवंत असतं तर. आणि भानदास महाराजांनी हातातलं पाणी खाली सोडलं, ताटाभोवती पाणी फिरवून हातातलं पाणी खाली सोडलं आणि भानदास महाराजांनी बाईला सांगितलं, बोलवा तुमच्या मुलाला जेवायला. डोळ्यात आलेले अश्रू आणि कंठात आलेला हुंडावळीत बाईनं ओक्यावरच्या डोळ्यात कंठ दाटून आला, डोक्यावरच्या पदराने डोळे पुसले आणि मुलाला हाक मारली. झोपेतून पोरग उठाव तसं पळत आलं आणि भानदास महाराजांबरोबर जेवायला बसलं. एवढा अधिकार ज्या भानदास महाराजांचा होता, त्यांच्या काळात एकनाथ महाराज जन्माला आले आणि एवढे मोठे एकनाथ भानुदास गीती गाता. एवढे मोठे भानदास महाराज, एवढे मोठे नाथ बाबा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नाथ बाबांचा आहे. अरे जाग्यावर चला त्याच्या पुढे. आजच्या अभंगात नाथ बाबा देवाकडे मागतात. आता मागणी पर अभंग कीर्तनाला घेण्याचं कारण संप्रदायाला नियम आहे.
आचारसंहिता आहे त्याला. माळ घातली पाहिजे, गण लावला पाहिजे, सोमवार केला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, आई बापाची सेवा नीट झक मारली पाहिजे. आणि आई बापाची सेवा गरीब लोक करतात, पण ह्या जास्त पगारावाल्या ज्या औलादी आहेत, ज्यांना सरकार भेजा नसताना मोकार पगार देतं, ते हरामी आई बापा उचकून देते आणि सास सासरे आणून ठेवतात. कोणचे आले असतील सास सासरे तर कीर्तन संपेपर्यंत राहू द्या. कीर्तन संपल्या हायवेला सोडा, ध्यानात ठेवा. परत ते गबाळ दिसलं नाही पाहिजे ध्यानात. कुणाच्या घरात गेलं का, हे कोण, मिसेसचे पप्पा, तो एका भूकंपात गेले का, ही कोण, मिसेसची मम्मी, तू वाहून गेली का पिस्तुल्या, काय तुला रोग झाला सांभाळा. आणि देव इतका चांग विचित्र, देवाचं काम पा. नेमकं देव कुणाला चांगली बायको देतो पा, जी दारुड येत ना त्यांना बायका नाही खास. जगात नंबर 1 ची बायको जर कुणाची असेल तर दारुड्याची. आणि कीर्तन आलेल्या दारुड्यांना सांगून ठेवतो, तुमच्या लायक्या नसताना तुम्हाला लोकांनी बायका दिल्या. नंबर 1 ची बायको जगात कुणाची असेल तर दारुड्याची. अरे ज्याला स्वतःची बायको जीवनात सुखी आली नाही, सुटी थुळा आली नाही, ज्याला बायकोच्या चेहऱ्यावर हसू पैदा करता आलं नाही, ज्याला मुलाने देवाने दिलेला मुलगा नीट सांभाळता आलं नाही, त्या जगण्याला काय मजा आहे. ज्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू ठेवता आलं नाही, ज्याच्या बायकोला सुंदर साडी देता आली नाही, ज्याला आपली बायको हसती ठेवता आली नाही, त्या पेताडांनी जरा लाजा धरा, नाही तर उद्या काला झाल्या मारा. नंबर 1 ची बायको सेवा करते दारुड्याची. नंबर 1 ची इतकं मुतत वकत तरी आंघोळीला गरम पाणी देते हो. जनावरावानी हाना, तक्रार नाही. कधी म्हणली का आमच्या घरी तमाशा आहे, नाही. एवढी मारी ती अवलाद मुतू मुतू, तरी ती म्हणती पप्प्याच्या दादाला तोड नाही. हो, गावाकडचा माणूस भेटू द्या तिला आणि तिला विचारायचं तुझ्या बापाला काय निरोप सांगायचा आहे. अरे अश्रू लावून धरती पण बापाला दुःखाचा निरोप सांगत नाही. वा वा. नंबर 1 ची मार खायला बायको कोणाची असेल तर दारुड्याची. बायको यांच्या नाही मार खाती कधी. भजण्याच्या पखवाद्यांच्या बायकाला हुशार. वा 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 वा. आमच्या बायका आय आय आय. नवरा कीर्तनाला निघाले बरोबर, आजही चालले का, आजही चालले, आजही बी, आजही चालले, आजही बी, आज पण चाललंय. म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तनी, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे. वा माग झोपला बा. त्याला सकाळी इजारलं, रात्री आले नाही, पार निघलो होतो, लाईटीनं झटका मारला, पडलो तो पडलोच बा. देणार ठेवा, लय अवघड. तुम्ही पहा पुरुष मंडळी, आतापर्यंत आपल्याला कोणी बोललं असेल, मी कळकळीने बोलत असतो लोकांना. आणि मी कीर्तनात वाईट का बोलतो याचं कारण सांगून ठेवतो तुम्हाला. आपली माणसं आपल्याच माणसानं नीट केली पाहिजेत. देणार ठेवा, बोलणारा आपला आणि ऐकणारे आपले. पण आपली लोक नेमकं आपल्याच ऐकतेच नाही, दुसऱ्याच ऐकल्याशिवाय. आता तुमच्या शेतात गहू पिकला, गुजरातचा व्यापारी आला आणि सामनापूरचा आला, तुम्ही कोणाला द्याल. खानदानच तशी आपली. त्याला काय विचारलं गावातल्याला का नको, त्याचं काय घेऊन बसला. आणि गुजरातचा गावासकट जरी गेला ना कोणतो व्यापार, तेच जाऊ दे, त्याची जिरावली ना बस. आपल्या लोकांनी आयुष्यात 4 गोष्टी कधी करेल नाही, ध्यानात ठेवा. आपल्या लोकांनी आपलं मोठं झालेलं कधी पाहिलं नाही. आपल्या लोकांनी आपलं कधी मोठं होऊ दिलं नाही. आपल्याचा मोठेपणा आपल्या लोकांना कधी सहन झाला नाही. आणि आपल्याला आपली लोक कधी चांगली म्हणलं नाही, ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या लोकांचा नंबर, जेवढ्या कमी पगाराच्या नोकऱ्या आहेत तिथं अख्खे मराठी आहेत. ध्यानात ठेवा. तुम्ही मला महाराष्ट्रात ब्राह्मणाचा वायरमन दाखवा बा, अशी भिकारचोट कामं नाही करणार. ती कामं आपणच करावं. धरली वायरची टाकला मेला. सगळी लफड्याची कामं आपल्याकडे, बायका जाळून मारणे, बायको असताना बाई ठुणे, सगळे कुटाण्याचे काम म्हणलं का आपल्याकडं, चांगली कामं नाही. आणि एक ध्यानात ठेवा, कीर्तन प्रवचन तुम्ही कमी आहे का, आपल्या आंतरिक प्रवृत्तीत बदल होत नाही तोपर्यंत बाह्य प्रवृत्तीला किंमत द्यायची काही गरज नाही. आपलं काय बदललं पाहिजे. लोक बाहेर पाहत असतात. साधी साधी उदाहरणं सांगतो. लोक तुमचं कर्ज पाहता का, इस्तरी. लोक बंगल्या पुढे गाडी पाहता का, तिचे हप्ते, गाडी. लोक खोडीचे आहेत, फक्त काहींना सिंगल खोडी, काहींना डबल खोडी. एका बाईच्या पोराला अशी खोड होती, ते अंगठा चोखायचं.
त्याच्याने त्याला बाटवा केला, बाटवा. ते कार्ट फडकं फाडून बोट चोखायचं. त्याच्या कटाळी फिरायला निघली, म्हणली कटाळी बाई पोराच्या खोडीला. म्हणली काय, महापौर नुसतं बोट चुकीत. ते म्हणली तू तरी एकच चुकीत. मग आता असंच चालत, पण आता नाही चालत. म्हणली का, आता माझं पोर तोंडात बोटही घालीत नाही, त्याला ध्यान राहत नाही. म्हणली का, मी औषध केलं. म्हणली म्हणली काय, काय नाही, फक्त त्याला चड्डी ढिल्ली शिवली. आणि चड्डी ढिल्ली शिवल्यामुळे ते चड्डी धरून पळत आहे, तोंडात बोट घाला, ध्यानात राहत नाही त्याला. चड्डी सोडा तू गुडी काय नाही क्वालिटी. लहानली पोरं म्हणजे तुम्ही खेळ नका समजू, मोठाली पोरं सुद्धा खेळ नका समजू. काही टारकाट टुरकाट पोरं पा, कॉलेजला जाणारी पोरं पा, कोणत्या शर्टावर कोरटी पॅन्ट घालतील. कॉलेज सुटलं, एक असं मी शेकाळेल विषय याडपाट होतं. ते एका पुरींच्या टोळक्याजवळ गेलं. पुरी तरबेज होत्या, ते अशा खैऱ्या मांडे नव्हत्या. कोणच्या रिंगाला कबूल व्हायला, कोणच्या फोनवर आय लव्ह यू म्हणायला त्या बावळत नव्हत्या. ती पुरी इतक्या हुशार होते. हे गेलं आणि त्यानं गुलाबाचं फुल घेतलं. ये याडपटच होतं. 2-4 वेळा 12 बसेल. त्यानं असं पुरीला फुल दिलं. पुरीनं अशी निभार टेकवली त्याच्या 5च्या 5 बोट गाला उठली. हो, तो त्या पुरीला म्हणला, काहो मारलं तुम्ही मला? मी तुम्हाला प्रेमानं सांगितलं का मी भाजपचं काम करतोय? ती म्हणली तुम्हाला हाणायचं काय काम आहे? मला तेच सांगायचं होतं का मी काँग्रेसमध्ये आहे.